हा बघा पॅच किती अवघड आहे, चालायला खूप अवघड आहे. चला आता फोन बंद ठेवूया. आम्ही सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून किल्ल्यांवरती साफसफाई करणे. 1 2 3 स्टार्ट. जय भोलेनाथ. सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत आहे. ट्रान्स सह्याद्री मोहीम 2024 वारीदुर्ग संवर्धनाची किल्ले सालेर ते कारगर पर्यंतचा आमचा पायी प्रवास आज येऊन थांबलेला आहे. दिवस 11वा. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आणि कोथळीगडाच्या पायथ्याशी असलेलं निसर्ग संपन्न आणि सौंदर्य संपन्न असं गाव खिरेश्वर आणि आम्ही थांबलोय मेमाने बाबांच्या इथे. मेमाने बाबाने आम्हाला रात्री खरंच खूप चांगली सोय केली, कारण हे आमचं हक्काचं घर. आम्ही हक्काने इथे येतो, हक्काने इथे राहतो, हक्काने इथे खातो आणि इथून सगळा आनंद घेऊन बाबांचे आशीर्वाद, आईंचे आशीर्वाद घेऊनच इथून आम्ही मग घरी जातो. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. आमचा पक्का भाऊ इकडे. ऍक्च्युली स्वप्नील भाऊ इकडे किरेश्वरला आले ना की अख्खा म्हणजे हरिश्चंद्र आणि कोथळीगड फिरवण्याचं सगळं काम पक्का भाऊ आमचे करतात. थँक्यू पक्का भाऊ. ही पक्का भाऊंची कंपनी सगळी. एक सुट्टीवर गेली, शाळेत गेली. आता आम्ही आहोत पिंपळगाव जोगा धरणाच्या इथून चालतोय थेट खुबी फाट्यापर्यंतचा आमचा आता प्रवास आहे. खुबी फाट्यावरून नंतर तळेरान आणि निमगिरी करत जीवधन पर्यंत जायचं आहे. दिदू समोर जस्ट दिसतंय ते आडराई जंगल आणि इकडे काटराईचं जंगल आहे. आडराई जंगल ट्रॅक फेमस. हा थोडं चर लागला असं चर नाही काय, म्हणजे अशी माती खोदलेला पुढे आंब्याचं झाड आहे, रस्त्याचं असं कडल नाही का, या साईडला आंब्याचं झाड आहे ना, असं जर असं तिथं सरळच तुम्ही तिकडे जा. इकडे खाली फिरायचं ना, तिथं तुमची जंतू होईल नाही का. इकडे एक रस्ता गेला, इकडे सरळ आहे गेला, कुठल्या रस्त्याने निघायचं नाही का, सरळ रस्त्याने आंब्याचं झाड आहे तिथनं जाते. आंब्याचं झाड या साईडला राहते आणि असं तर रस्ता जातो नाही का. शेळकेवाडीतून आम्ही आता निघालोय जीवधनच्या रस्त्याला. ही नवीन एक घाटवाट आहे. शेळकेवाडीतून पुढच्या जंगलात आलो. जंगलातून आमचा प्रवास आता चालू आहे निमगिरीकडे. जाता जाता हे बघा कोळ्याचं केवढं जाळ आहे मोठं. शेळकेवाडीच्या पुढच्या जंगलातून आम्ही आता पुढे निमगिरीकडे प्रवास करतोय आणि फक्त तुम्ही आता रातकिड्यांचा आवाज अनुभवा. समोर दिसतोय तो शिंदोळा फोर्ट आहे, शिंदोळा किल्ला. आणि इकडे कुठला आहे तो वरती उपांड्या डोंगर. मित्रांनो समोर दिसतो तो निमगिरी किल्ला आणि त्याच्या इकडे दौंड्या डोंगर. आज आम्ही दर मजल करत शिंदोळा किल्ल्याच्या खिंडीतून दामनदेव धार यांच्या बाजूने आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसईवाडी इथे येऊन पोचलेलो. आणि ही वसईवाडीची मुलं, सर आज बालदिन आहे ना, आज बालदिन, चाचा नेहरू यांची जयंती सगळी मुलं साजरी करतात आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारकी वसईवाडी तळे. जय शिवराय मित्रांनो.
जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. मी दिनेश मोहिते आणि आमच्या सोबत आहेत आमचे टीम लीडर स्वप्नील भाऊ कंद. ऍक्च्युली हा आमचा ट्रेक आहे किल्ले साल्हेर ते किल्ले पारगड पर्यंतचा 750 ते 800 किलोमीटर पायी चालत हा आमचा प्रवास आहे. ह्या ट्रेकला काय म्हणतात? ट्रान्स सह्याद्री वारी दुर्ग संवर्धनाची आमच्या ह्या ट्रेकचं टायटल आहे. ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची. आणि ह्या ट्रेक मध्ये आम्हाला जे वाड्या वस्ती पाडे चालताना जे भेटतात त्या लोकांना आम्ही दुर्ग संवर्धनाविषयी म्हणजे किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी जागरूक करतो. लोकांना सांगतो किंवा किल्ल्यावरती आता तुम्ही समजा साल्हेर किल्ल्यावरती गेलात, हातगड किल्ल्यावरती गेलात किंवा हरिश्चंद्र किल्ल्यावरती गेलात किंवा आणखी ह्या किल्ल्यांवरती बाहेरचे पर्यटक भरपूर येतात. म्हणजे गुजरात साईडचे पर्यटक भरपूर येतात आणि ते पर्यटक मोस्ट ऑफ कचरा वगैरे तिथे टाकतात. मोस्ट ऑफ त्या लोकांना आम्ही सांगतो की किल्ल्यांवरती किंवा महाराष्ट्रातले पण पर्यटक असे भरपूर आहेत की त्या पर्यटकांना आम्ही सांगतो की किल्ले हे आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जर कशाचा जर जास्त साथ मिळाली तर सह्याद्रीची आणि आपल्या महाराजांच्या किल्ल्यांची. आणि ह्या किल्ल्यामुळे आपलं स्वराज्य तरलं आणि त्या किल्ल्यांवरती किल्ल्यांचं संवर्धन करणं आणि त्या किल्ल्यांवरती साफसफाई करणं हे आपलं काम आहे. आम्ही सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून किल्ल्यांवरती साफसफाई करणे, झाडपाला असतो गवत काढणे वगैरे ही सगळी कामं करतो. कचरा गोळा करणे हे सगळी कामं करतो. तुम्ही जर कुठे गेलात तर त्या कुठल्या किल्ल्यावरती आजूबाजूच्या तर चॉकलेटचे कागद, बिस्किटांची पुड्यांचे कागद किंवा आणखी कुठलेही हे तुम्ही तिथे न टाकता आपल्या खिशातून घेऊन यायचं आणि आपल्या घरच्या कचराकुंडीमध्ये टाकायचं. आणि तुमचेही जेवढे मित्र परिवार तुमचा असेल तुमच्या मित्रांना सांगायचं, तुमच्या नातेवाईकांना सांगायचं तुम्ही कुठल्याही पर्यटन स्थळावरती गेलात तर आपला कचरा हा आपल्याकडे ठेवायचा, तिथे टाकायचा नाही. तुम्ही किल्ल्यावरती गेलात तर किल्ल्यावरती फक्त आपल्या किल्ल्याच्या आठवणी घेऊन यायच्या. आपला तिथं काही अस्तित्व ठेवायचं नाही, म्हणजे कचरा वगैरे काही ठेवायचं नाही. एवढंच मित्रांनो आमच्या या ट्रान्स सह्याद्री परिवारातर्फे एवढंच सांगू इच्छितो. आणि धन्यवाद. तुम्हाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. या जन्मदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 1 2 3 स्टार्ट. समोर दिसतोय तो निमगिरी किल्ला आहे आणि खूप आत चालावं लागतंय. ऊन पण खतरनाक लागलंय. खांड्याच्या वाडीतून आम्ही आता चाललो निमगिरी किल्ल्यावरती आणि हनुमंत किल्ल्यावरती. हे समोर दिसतात ते निमगिरी किल्ला आणि हनुमंत किल्ला आहे. हनुमंतगड आणि निमगिरी किल्ला त्याच्यावरती जाण्यासाठी रस्ता थोडा अवघड नाही आहे, शॉर्टकटच आहे, नॉर्मल रस्ता आहे. आता काळूबाईच्या मंदिरापाशी पोचलोय. एक जुनं मंदिर आहे. जुन्या मंदिराचे एक खांब आहेत. त्यानंतर त्याचा मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिराच्या पाठीमागे एक छोटीशी पिंड, देवीची मूर्ती आणि या दोन. जस्ट आता आम्ही निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याला पोचलेलो आहोत. इतिहासाला पारखा झालेला किल्ले निमगिरी जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर किल्ले निमगिरी आहे. या गुहेत असे खूप सारे खांब कोरलेले आहेत, लेणी आहेत, दगडात गुहा आहेत आतमध्ये. बघू आता. किल्ला तसा छोटाच आहे पण चढण एकदम सरळ सोट आहे. चढण एकदम उभी चढण आहे. अशी चढायला दमछाक होता आणि उन्हाचा कहर. आमचा हा निमगिरी किल्ल्यावरचा खडतर प्रवास
चालू आहे. एकदम किल्ला सरळ आहे चढायला. अजून या खिंडीतून वरती जायचं. हा इकडे निमगिरी आणि इकडे हनुमंतगड आहे. चढायला खूप अवघड आहे. थोडाच बाकी राहिला आहे पण चढण बेकार आहे बघा. खतरनाक ऊन आहे. आणि दीदी स्वप्नील भाऊ चढतात आहेत. हे 2 किल्ले आज करायचे आहेत. आणि काही करून आज नाणेघाटला जीवदानला पोचायचंच आहे. पहिल्या पायरीपर्यंत आता पोचतो आम्ही. हा रेलिंगण लागलं आहे. गाड्याच्या पायऱ्या लागल्यात. हा बघा पॅच किती अवघड आहे. चालायला खूप अवघड आहे. चला आता फोन बंद ठेवूया. पायऱ्या चढतोय आणि हा हनुमंतगड आहे. निमगिरीच्या पायऱ्या खूप अवघड आहेत. खूप एकदम सरळ सोट अशा पायऱ्या. ह्या पायऱ्या कशात द्या एकदम बेकार अवघड चढायला आहे. पायऱ्या चढताना छोटीशी गुहा लागते इथे. पायऱ्या संपलेत. मेन दरवाजा कुठे काय माहित नाही. निमगिरीच्या पायऱ्या संपल्यास संपत नाहीयेत. फायनली आलोय विश्रांतीची गुहा. वरतून होल आहे त्याला. इथे ना इथे वरती चढू तिथे बसतो तिथे व्यवस्थित. हे बघा इथं फक्त वरती कसलेच औषध नाही. हा बालेकिल्ला आहे निमगिरीचा. आणि हे पाण्याचं टाकं आहे. 2 पाण्याची टाकी आहेत. पाणी आहे त्याच्यामध्ये. पिण्यायोग्य पाणी नाही आहे. प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ. कमॉन दीदी कमॉन यार तू हात यार. कमॉन कमॉन. येस माय डिअर कमॉन. येस येस येस. मूव 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 मूव. येस येस कमॉन. गो बोचर नको मारू. उद्या आराम आहे दीदी. जेवण कोण करेगा? हमारा मंग्या करेगा. हे किती पाण्याचं टाक आहे. पाणी पाणी पिण्यायोग्य नाही आहे. इथे 2 पाण्याची टाकी आहेत. जय हनुमान जय भोलेनाथ. फक्त दरवाजा आहे तिथे 1 किल्ला ऍड. जय भोलेनाथ जय भोलेनाथ. किल्ल्यावर पाहण्यासारखं काहीच नाही आहे असं. हे इथे एक पाण्याचं टाका आहे. खूप मोठं पाण्याचं टाका आहे. तिथे झेंड्याचा बुरुज आहे. बस बाकी किल्ला पूर्ण बघणं अवश्य आहे. आणि इथे एक पाण्याचं टाका आहे. इथे एक पाण्याचं टाकं. तिथे एक जवळजवळ 3 ते 4 पाण्याची टाके तिथे. जास्त आहेत काय? छोटे छोटे असतील ना. पाणी एकदम हिरवं हिरवं झालेलं आहे. हे बघ हे उंच आहेत. हा बनभाऊ उंच आहेत. खोल आहेत खोल. एक पाण्याचं टाका. इथे 3 पाण्याची टाकी आहेत मोठी. राबता बऱ्यापैकी असावा किल्ल्यावरती. समोरचा दिसतो तो हनुमंतगड आहे. गड उतरायला घेतोय. 3:15 झालेत. 1 वाजता गड चढायला घेतला होता. खूप अवघड असं चढण या गडाचं. उशीर झालाय म्हणून आता हनुमंतगडावरती जात नाही. कर पायऱ्या एकदम सरळ सोड.
निमगिरी किल्ला आम्ही आता उतरलोय. समोर दिसते ती चेकपोस्ट आहे इकडे. आणि चढाई खूप अवघड आहे निमगिरी किल्ल्याची, तुम्ही बघितलीच असेल. आणि प्लस किल्ल्यावर जाताना पुरेसे पाणी घेऊन जा. किल्ल्यावरती पाणी नाही आहे, खायला प्यायला पण घेऊन जा. अजिबात पाणी नाही. आमच्याकडे जवळजवळ 4 लिटर पाणी होतं. ते 4 लिटर पाणी आम्ही तिघांनी संपवलेलं आहे. तरच किल्ला चढायला घ्या. गाईड वाटल्यास तुम्ही गाईड घेऊन जा गावातून. दिसायला किल्ला छोटा असला तरी अवघड आहे, चढायला खूप अवघड आहे. पायऱ्या वगैरे स्टिकी झाले, स्टेप खूप मोडलेले आहेत, तुटलेले आहेत स्टेप सगळ्या. गडावर जायचं असेल तर इथून एकतर पाणी भरून न्या, नाहीतर पायथ्याला जी वाडी आहे तिथून पाणी भरून न्या. मावशी प्यायचं पाणी आहे नाही पितात ना. हा लास्ट पाण्याचा सोर्स. क्या क्या करना पड़ता है आईफोन. पाय सुजलेत, पाय थकलेत, पाय फोडालेत दीदीच्या आमच्या. काय करावे या हरीला बाई आम्हाला चालत नेतो गावाला. जेवढे गावात आलं असता छोटी मुलं लगोरे खेळतात.